दिसंबर आते आते पूरी जगह मतलब मैं जब हाईवे से आ रहा था तो मेरे मोबाइल पर एक वीडियो चल रहा था, एडवर्टाइज चल रही थी। हाँ भाई क्या चल रहा है, तो उसने बोला फॉग चल रहा है। फिर मैंने फॉग वाले को फ़ोन किया क्या चल रहा है, तो फॉग वाले ने बोला MTPL चल रहा है। तो MTPL की हवा है। इस मैच में जीतने वाली टीम आखिरी मैच खेलेगी वैष्णवी एंड खाडेकर 11 रायगढ़ से, और इस मैच को हारने वाली टीम के लिए दरवाजे बंद हो जाएंगे। कृष्णा सातपुते दोनों मैचेस में काफ़ी अच्छी बैटिंग कर चुके हैं, लगातार तीसरे अच्छे बल्लेबाजी के प्रदर्शन के लिए वो अब आ चुके हैं। एक और चीज़ कृष्णा सातपुते के बारे में देखी गई है कि जब जब अस्तित्व की लड़ाई होती है, जब जब मतलब टीम खतरे में होती है, वो अपना सर्वश्रेष्ठ क्रिकेट प्रस्तुत करते हैं। प्रदीप गायकवाड़ के लिए पहले 2 मैचेस थोड़े जल्दी आउट हुए थे, ये मैच में उनके पास भी मौका है कुछ अच्छा कर दिखाने का, जबकि पहला ओवर लेकर आ रहे हैं। एक करेक्शन है, ये मैच 5 ओवर का रहेगा, आयोजकों ने ऐसा हमें सिग्नल दिया है, और 25 मिनट में 5 ओवर करने ही है। उसमें आपको पानी भी पीना है, प्लेयर भी हिलाना है, बाकी स्ट्रेटेजी भी बनानी है। नेवर की पहली गेंद, और ये बैठक पुल शॉट, अपने आप में एक अलग शॉट इजाद किया है कृष्णा सातपुते ने, और पहली बॉल पर चौका। मौका हा मारलाय चौकार, शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार। तुम्ही ताकद आम्ही नाही वाकत। मूसा पटेल से शुरुआत करवाई है निहाल। 5 ओवर का ये मुकाबला है। निहाल ने हमेशा गेंदबाजी की इब्तिदा की है, और आज भी इस मैच में उन्हीं से इब्तिदा करवाते हुए निहाल मूसा, ये 2 बहुत ही बेहतरीन गेंदबाज इस टीम में शुमार हैं। कृष्णा गौड़ी के पास काफ़ी ऑप्शंस भी है। स्वयं गैनीनाथ दादा टीम ओनर उनके साथ। खराब बॉल थी इस बार, स्वीप करने का प्रयास था, बिल्कुल हवा में तैरकर, फ्लाइट ज्यादा दी थी इस बार, गति कम की थी। स्कोर 4 रन। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है गैनीनाथ दादा स्पोर्ट्स क्लब पाथरडी। कृष्णा सातपुते और प्रदीप गायकवाड़। इस बार घुमाना चाहते थे, ऑन साइड पर गेंद गई, ऑफ साइड पर फ्लाई स्लिप से डायरेक्ट थ्रो था, बिल्कुल स्टंप्स के बाजू में फूंक मारती हुई गेंद। स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 5 ओवर का मुकाबला, और हमारे मित्र रामदास सहजराव के चेहरे पर भी एक सहज मुस्कान है। नासिक के अंगूर है, देखिए वो जीतकर ही जाएंगे, अंगूर खट्टे हैं ऐसा कहने का मौका नहीं देंगे। इस बार स्टैंड एंड डिलीवर, हॉट शॉट, आज की दोपहर का यह सबसे बेहतरीन आलीशान 6। छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। ईशान शॉट इसी को कहते हैं, स्टैंड एंड डिलीवर, बिल्कुल हिले भी नहीं और न किसी को हिलने दिया। तो 6 लगा दिया वहां पर प्रदीप गायकवाड़। 2 मैच से रनों की भूख उनके अंदर बढ़ रही थी, रनों का नाश्ता नहीं किया, रनों का भोजन नहीं किया, लेकिन रनों का कॉर्नफ्लेक्स उन्होंने लिया है। सर सकाळपासून अगदी आपण पाहतोय की प्रदीपच्या बॅटची ही गरज निश्चित प्रमाणात होती, आणि कदाचित बॅट बदलल्यानंतरचा हा षटकार आपण पाहिलाय, आणि त्याच्या षटकारामुळे त्याचा एक आत्मविश्वास निश्चित प्रमाणात जो वाढला गेला आपल्याला पाहायला मिळालाय। गति परिवर्तन बल्ले के मुंह को खोला, खेला है फ्लाई स्लिप में, 1 रन और, स्कोर आगे बढ़ता हुआ 12। एक बक्षीस आहे रोहित ब्लास्टर्स टीमचे ओनर आदरणीय
रोहित थोरात पाटील यांच्या माध्यमातून या दरम्यान प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राईज या ठिकाणी मात्र जे असणार आहे, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राईज असेल. थँक्यू. गति परिवर्तन, बहुत ही इंटेलिजेंट बॉलिंग जिसको कहा जाएगा. बल्लेबाज के बॉडी लैंग्वेज को पढ़कर ये गेंद की गई थी. निहाल ने आज सुबह से अच्छी गेंदबाजी की है और अब यहाँ पर अगर स्कोर देखते हैं तो 1 ओवर की समाप्ति पर है. 12 सबसे अच्छी बात है, कोई विकेट नहीं खोया है. और रोहित ब्लास्टर्स नासिक ने नया ओवर शुरू हो रहा है. लेकर आ रहे हैं मूसा पटेल. मलिंगा स्टाइल मूसा. मलिंगा स्टाइल में गेंदबाजी करने पर कमर के ऊपर जोर ज़्यादा आना है. राजस्थान के भी एक बॉलर है प्रदीप मलिंगा, लेफ्टी मलिंगा है, और मूसा पटेल राइटी मलिंगा है. लेकिन ये दो मलिंगा अगर लसित मलिंगा को मिलेंगे तो लसित मलिंगा भी उनको रेस्टोरेंट में पार्टी देंगे. ऐसी दोनों की एक्शन है. राइटी मलिंगा, लेफ्टी मलिंगा, एक तरफ मूसा एक तरफ प्रदीप. और बल्लेबाज है प्रदीप गायकवाड़. महाराष्ट्र के जो कुछ पावरफुल सरनेम आडनाव जो बोलते हैं उसमें गायकवाड़, और हम यही कह सकते हैं कि देखिए ऋतुराज गायकवाड़ आज छाए हुए हैं. अब प्रदीप गायकवाड़ को यहाँ छाना है. इस बार मिस टाइम किया, रॉकेट की तरह बॉल आसमान में और पहले विकेट का पतन. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीचशी टाळी. दो चौके लगा चुके हैं अब तक, एक सिंगल लिया है. अब ये उनका ट्रेडमार्क शॉट है, बिल्कुल आधा पुल आधा हुक, ऐसा लैप शॉट, और ये लगा 6 रन. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार.
प्लेसमेंट का बेजोड़ मिलन। Oh my goodness. बाहुनी मोका हा मारलाय चौका शिरसाळ स्पोर्ट क्लबचा सनसनी चौकार. 27 for 1। पहला विकेट 12 पर गिरा था जब आउट हुए थे प्रदीप गायकवाड़। 15 की भागीदारी, तूफानी पारी यहां पर कृष्णा सातपुते की। टाइमिंग, फुटवर्क, प्लेसमेंट सब कुछ लाजवाब। फुल टॉस बॉल, अब आप फुल टॉस नहीं कर सकते। अभी अभी उसने चौका लगाया था, 6 लगाया था, गर्म हुए और एक और छक्का, गेंदबाज का पक्का। छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. बहुत अच्छी पोजीशन में इस वक्त रोहित ब्लास्टर्स का ब्लास्ट हमने देखा। स्कोर 36 फॉर 2।
2 ओवर 36, पहले ओवर में 12, दूसरे ओवर में 24। मुझे बचपन में मेरे पिताजी की याद आ गई, जब नेशनल सेविंग सर्टिफिकेट लेते थे तो पैसे डबल हो जाते थे 6 साल में। अच्छा, पहले ओवर में 12, दूसरे ओवर में अगर देखें तो 24 रन डबल करने की मशीन है कृष्णा सातपुते। डोळे मिटून विश्वास टाकावा अशी धावांची बँक सातपुते, बँक ऑफ रन्स। नया ओवर लेकर आ रहे अब प्रशांत कुलकर्णी। हाफ ट्रैकर बॉल थी, बल्ले का भारी सिरा लिया, वहां पर शॉर्ट थर्ड मैन से थ्रो करने का प्रयास था गैनीनाथ दादा का। स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचा 37 पर, 37 फॉर 2। जो हिसाब से बल्लेबाजी चल रही है, ये 5 ओवर के मुकाबले में 70 से 75 तक का स्कोर हो सकता है, लेकिन बैटिंग दोनों तरफ बहुत स्ट्रांग है। पिच भी बहुत आसान खेल रहा है, बॉल बल्ले पर अच्छे से आ रही है, गेंदें नीची नहीं रह रही है, बल्लेबाजी के लिए मुफीद ऐसा ये पिच है। और जिस तरह से पिछले 4 दिन में ये टूर्नामेंट खेली गई है, मैं इससे काफी मुतासिर हुआ हूं। पूरी दुनिया आज इस टूर्नामेंट की तरफ तवज्जो किए हुए हैं। पुणे का क्रिकेट भी आगे बढ़ रहा है और पुणे की सरजमीन पर आपके सामने MTPL सीजन 1 पटकी हुई गेंद थी, इस बार बॉल को हुक करने का प्रयास और यहां पर अपना विकेट दे दिया है अमर गोरे ने। प्रशांत कुलकर्णी ने शांत कर दिया बैटर को। तो खेल की शुरुआत होती हुई जय पवार अब अपने पोजीशन पर जाते हुए बॉलर एंड पर, स्ट्राइकर एंड पर संतोष बालेराव और नए बैट्समैन है प्रथमेश मात्रे। आउट हो गए अमर गोरे। अब लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन आप देखेंगे, प्रथमेश मात्रे अपने हाथों में दस्ताने पहने हुए जा रहे हैं। जब हाथ में ज्यादा पसीना हुआ करता था तो पहले के जमाने में ग्लव्स नहीं थे, लोग रुमाल बांधते थे और रुमाल बांध के जब आप खेलते हैं और बॉल अगर रुमाल को लगकर कैच होता है तो वो भी, क्योंकि रुमाल जो है ये प्लेइंग बैट का हिस्सा, इसलिए आउट दिए जाते थे उस जमाने में। सो उसका मतलब एक ग्लव्स को लग के भी आउट घोषित किए जाएंगे अगर कैच होता है। लेकिन क्रिकेट के उपकरणों में काफी बदलाव आया है और एक से बढ़कर एक आज बल्ले हिंदुस्तान में बेचे जा रहे हैं। मुझे ताज्जुब नहीं होगा, हिंदुस्तान में जितने गुटखा के ब्रांड नहीं है उतने क्रिकेट के ब्रांड है, बैट के, टेनिस क्रिकेट में। मेरा देश बदल रहा है, तरक्की कर रहा है, क्रिकेट में भी आगे बढ़ रहा है। प्रथमेश मात्रे अपनी पहली बॉल खेलेंगे प्रशांत के सामने। इस बार करारा प्रहार, स्ट्रेट ड्राइव, बिल्कुल साइड स्क्रीन के सामने, उसको रोका गया निहाल द्वारा। निहाल का थ्रो और 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन 3 खिलाड़ियों के नुकसान पर। कृष्णा सातपुते अभी भी चट्टान की तरह खड़े हैं वहां पर, एक मजबूत इस्पाती इरादे के साथ। इस बार जब सारे शॉट खत्म हो जाते हैं तो शायद उन्होंने सोचा एक और स्ट्रोक खेल लूं,
आज के दिन में यही एक देखना शायद बाकी था, और वो 1 रन से अब स्कोर आगे बढ़ता हुआ 39 for 3। सबसे बड़ी बात है क्रीज पर डटकर खड़े रहना। एक जुझारू पारी कही जाएगी, अस्तित्व की लड़ाई दोनों तरफ है, और इसको जीतने वाली टीम वैष्णवी एंड खाड़ेकर 11 रायगढ़ से आखिरी मुकाबला खेलेगी, जो क्वार्टर फाइनल का मुकाबला रहेगा। इस बार लेग स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाइड बॉल। शायद यॉर्कर पिचअप कराना चाहते थे, लेकिन ऐसा करते समय लाइन पर नियंत्रण नहीं रहा। लाइन और लेंथ, इसका रिश्ता सुर और ताल के जैसा है। जब सुर और ताल अच्छे लगे तो संगीत अच्छा, और लाइन और लेंथ जब अच्छी हो तो गेंद अच्छी। इस बार पुल कर दिया है, एक टपक आया गेंद ने, 2 रनों को पूरा करते हुए बैट्समैन रन तेजी से बनाने का प्रयास रहेगा। रोहित ब्लास्टर्स का ब्लास्ट करने का प्रयास, स्कोर आगे बढ़ता हुआ 42 for 3। 3rd ओवर, 5 ओवर का मुकाबला है। क्या स्ट्रोक खेला है, बैठक शॉट, और वो पोजीशन आप देखिए, कोडक, रिको, मिनोल्टा के कैमरा के लिए बेहतरीन दृश्य। छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। यानी कि इस ओवर में भी 12 रन बने। पहले ओवर में 12, दूसरे में 24, तीसरे में 12। क्या जबरदस्त क्रिकेट आज यहां पर देखने को मिल रहा है। कल भी दोस्तों ऐसा क्रिकेट जारी रहेगा। कल इस प्रतियोगिता का आखिरी दिन है, 17 दिसंबर शुरू हुई इस प्रतियोगिता की। कल आखिरी दिन की क्रिकेट का हम इंतजार कर रहे हैं, जबकि नया ओवर लेकर आ रहे हैं अल्ताफ। मनोज जी, लेकिन MTPL जिस अंदाज में आयोजित किया गया, पुणे में जितने भी अमृत तुल्य चाय वाले हैं, उन तमाम चाय ब्रांड की कसम खाकर कह रहा हूं कि मजा आ रहा है। स्कोर 48 फॉर द लॉस ऑफ 3, 48 पर 3। अल्ताफ के सामने कृष्णा सातपुते, आखिरी 12 गेंदे, और यह स्कोर 70 के आसपास नजर आता हुआ। इस बार अपने शरीर को लचीलेपन देते हुए एक अलग ही अंदाज में खेला गया ये हुक शॉट और चौका। और तुम्ही ताकत आम्ही नहीं वाकत। क्या बात है। कृष्णा सातपुते बहुत जिम्मेदारी भरी पारी, पिछले इनिंग में जल्दी आउट हुए थे, लेकिन इस बार 31 रनों पर खेलते हुए इस बार एक और दिलकश शॉट और अपर स्क्वायर कट और बॉल मैदान के बाहर। 9-2-11, 4 रन। वाढला धाव संख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय एक सनसनीत चौकार। पत्रकार भानुदास पराड, लोकमत पुणे यांचा सनसनीत चौकार। सांगली हो, सतारा हो, बारामती हो या हो कराड़, हमारे एक ही है पत्रकार, वो है भानुदास पराड। भानुदास पराड, भानुदास पराड। इस बार बेहतर बॉल थी, बिल्कुल कनपट्टी के बाजू से जाती हुई और बिंदी गेंद। स्कोर अभी भी रुका हुआ है 56 रन, 3 विकेट के नुकसान पर। कृष्णा सातपुते 5 ओवर खड़े रहने के इरादे के साथ उतरे हैं। अल्ताफ की ये गेंद इस बार 1 रन जरूर स्ट्राइकर एंड के अंपायर से लगभग 2 मीटर दूर गेंद को रोका गया। 57 for 3। अमोल शिरसाट जी, आपका भी हार्दिक स्वागत है। कुछ नया हर साल रहता है।
पीपलगांव टप्पा में मुझे याद है कमेंटेटर्स और लाइव टेलीकास्ट वालों के लिए एक साइकिल का अलग ड्रॉ था। मतलब ये चीज़ मैं कभी भूल नहीं सकता। अमोल शिरसाट जो है उनका मानना है कि आप टेक्नीशियंस लोग भी बहुत मेहनत करते हैं, आपका भी ड्रॉ में आना जरूरी है। इस बार स्टैंड एंड डिलीवर हैंड एंड सम, एक टप्पा और बढ़िया चौका। Oh, my goodness. बाहुनी मौका हा मारलाय चौकार, शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनी चौकार। प्रथमेश म्हात्रे अपनी करारी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। इस बार धीमे से पुश करते हुए एक रन ले लिया। जी हाँ, कभी कभी पुश करना भी जरूरी है। पुश करो खुश रहो वाला सिंगल और स्कोर आगे बढ़ता हुआ 62 for 3 एट द एंड ऑफ 5 ओवर्स। मनोज जी, अब 4 ओवर्स, अब आखिरी 6 बॉल में आप जबकि दोनों खतरनाक और खूंखार बल्लेबाज खड़े हैं, कितने रन एक्सपेक्ट कर रहे हैं? चला क्षेत्ररक्षण लवकर लवकर लावून घ्या। गोलंदाज प्रशांत कुलकर्णी गोलंदाजी मार्ग देणार आहे। सर मला वाटतं प्रशांतची गोलंदाजी पाहता इथं 62 तर आत्तापर्यंत आहेत, 62 आहे। मला वाटतं एक 12-13 धावा, एक 75 प्लस जर स्कोर जर झाला, 15ची सरासरी खूप चांगली सरासरी म्हणता येईल। नहीं, डेफिनेटली। और ये टीम ने जिस तरह पिछले मैच में स्थिति लाती थी 3 बॉल 1 की, ये टीम के पास भी जुझारू गेंदबाज है, जरूरत है स्कोर की। देखिए कोई भी टीम, स्कोर राइट नाउ इज 62 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स, 62 दावा 3 गड़ी बाद। प्रशांत कुलकर्णी पीके के सामने है प्रथमेश म्हात्रे, रायगढ़ के एक और बहुत ही मैच्योर खिलाड़ी जो सामना करेंगे लेफ्टी टू लेफ्टी, लेफ्ट आर्म ओवर। इस बार बराबर से बल्ले पर ली नहीं थी, 1 रन पूरा किया, दूसरे का मौका है और तेज दौड़ना चाहते थे वहां पर। थ्रो बहुत अच्छा आया, लेकिन जब तक 2 रन पूरे कर लिए थे, पलक झपकते दौड़ने वाला वो क्रिकेट था। मतलब ऐसा लगा एक तरफ अरबी रेस का घोड़ा दौड़ रहा है, दूसरी तरफ डरबी रेस का घोड़ा दौड़ रहा है। और स्कोर आगे वाला अब 64। घोड़ों की रेस के लिए तो पूना का रेस भी इंपॉर्टेंट है, पूरी दुनिया में मशहूर है पूना वाला ब्रीडर्स मिलियन जो हॉर्स रेस है। इस बार उठाया आसमान में, निर्जन जगह पे जाती हुई गेंद। इस बार भी 2 का मौका, तेज कदम भागते हुए 2 ले लिए। तो अब स्कोर आगे बढ़ता हुआ 66 रन। भले 2 रन जा रहे हैं, लेकिन प्रशांत कुलकर्णी ये सुनिश्चित कर रहे हैं कि 4 और 6 तो नहीं दूंगा, 1-2 आप ले सकते हैं। जैसे एक व्यापारी दूसरे व्यापारी को कहता है, भाई ये महीने में इतना ही पेमेंट दे पाऊंगा। चिंता मत करो, मिल जाएगा, पर थोड़ा लेट होगा। और अब प्रथमेश म्हात्रे टूट पड़े, फ्लैट 6, भव्य और सजीला छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। गगनचुंबी 6 आज सुबह से हम देखते आ रहे हैं। कलात्मक शॉट्स हमने देखे, आक्रामक शॉट्स देखे, हथौड़ा छाप बल्लेबाजी इस वक्त प्रथमेश म्हात्रे द्वारा। बॉल नीचे रही, गोज अंडर बॉल, रन लेना चाहते थे, वहां पर कृष्णा को स्ट्राइक देने के अवसर को खोना नहीं चाहते थे। प्रथमेश म्हात्रे वहां पर छोटी और उपयोगी पारी खेलकर मेरे ख्याल से आउट नहीं दिया गया है, बच गए। बट जय पवार इज आई थिंक हैविंग वर्ड विद संतोष भालेराव। कृष्णा सातपुते की लेकिन जितनी तारीफ की जाए उतनी कम है। आज के दिन एक से बढ़कर एक स्ट्रोक्स उनके बल्ले से आए।
कृष्णा सातपुते एक बड़ा ब्रांड हो चुका है। सेल्फी सम्राट के रूप में जिनके नाम पर रिकॉर्ड है टेनिस क्रिकेट में सबसे ज्यादा सेल्फी खिंचाने का। कल तमाम बड़ी टीमों को आप देखेंगे आखिरी दिन अपनी चुनौती को पेश करने का सुनहरा अवसर रहेगा। खेल कुछ समय के लिए रुका हुआ है, हमारा समय जा रहा है, उस पर तुरंत एक निर्णय आना जरूरी। कृष्णा सातपुते का इंडिविजुअल स्कोर मैं आपको बताता चलूं, 16 गेंदों में 36 पर खेल रहे हैं। अर्धशतक के लिए 14 रन चाहिए। अर्धशतक होने के लिए 5,000 रुपए प्राइज भी है शीर्षाट स्पोर्ट्स द्वारा। हजारों से लाखों में और लाखों से करोड़ों में टेनिस क्रिकेट। तो अंपायर सब गेम को स्टार्ट करने की मांग कर रहे हैं और यस, प्रथमेश मात्रे जो है उनको लौटना होगा। ही इज आउट। प्रथमेश मात्रे ने एक बहुत ही लाजवाब पारी खेली। 24 रन बनाकर, और नए बैट्समैन है धनंजय भिंताड़े। कृष्णा सातपुते लेकिन आज जो पारी खेल रहे हैं, यादगार पारी। सुबह होती है, शाम होती है, सारी उम्र यूं तमाम होती है, लेकिन एवरग्रीन बैट्समैन जिसको कहा जाता है, सदाबहार, ऐसा बल्लेबाज है कृष्णा। स्कोर आइए देखते हैं, 72। दो गेंदें बची है, 72। बहुत अच्छा स्टांस है कृष्णा का। देखिए दोनों आंखें समांतर है बॉलर की तरफ। और अब ये शाम का करकरा शॉट, और ये लगा गगनचुंबी छक्का। छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, और जो पसीने में लथबथ होकर नहाते हैं वो इतिहास बदलते हैं। 78 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। एक ऐतिहासिक पारी, और जाते जाते भी यहां पर बेहतरीन शॉट खेला। कम से कम 1 रन मिलेगा, दूसरे की कोशिश नहीं होगी। यानी कि स्कोर अब सिमटता हुआ कुल मिलाकर 79 रन्स बने हैं 5 ओवर की समाप्ति पर। मैच जीतने के लिए रन बनाने हैं 80, और अगर बन जाते हैं 80 तो गैनीनाथ दादा स्पोर्ट्स क्लब के खिलाड़ी मैच के बाद जरूर पीना चाहेंगे ठंडी मीठी लस्सी। आइए दूसरी पारी का आंखों देखा हल सुनने के लिए चलते हैं जुन्नर भूषण, मेरे काबिल दोस्त मनोज बेलेकर के पास।
थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बळीची टाळी. इथे शून्यावरती पहिला फलंदाज बाद होताना जो पाहायला मिळालेला आहे. नहीं देखिए, एक चीज़ पक्की है कि प्रथमेश मात्रे ने जो कैच लिया उसने अब दबाव जरूर डाला है. बैटिंग ऑर्डर चेंज करना ये कारगर साबित नहीं हुआ. नितिन माटुंगे पावर प्ले का फ़ायदा नहीं उठा पाए. मनोज जी, मुझे ऐसा लग रहा है कि 80 रन बनाते समय ज़रूरी नहीं है पहली बॉल पर 6 लगाने पर आपका नाम 5-10 हज़ार लोगों में फेमस हो जाएगा, लेकिन 3 बॉल बाद 6 लगाते हुए 5 ओवर में अगर आप मैच जीताते हैं तो आपका नाम हमेशा के लिए जिंदा रहेगा. यहाँ पर माटुंगे ने गलत शॉट खेला. आणि निश्चितच नाव कमवायला किंवा नाव गमवायला वेळ लागत नाही, नाव टिकवायला सर वेळ लागतो. आणि ते नाव टिकावं लागणार आहे. आणि एक गोष्ट आपण आवर्जून सांगत असतो सर, की तुम्हाला जे 80 बनवायचे आहेत ते काय एका षटकात होणार नाही किंवा 2 षटकात होणार नाही. तुम्हाला 80 बनवण्यासाठी ज्या 5 ओव्हर आहेत ना, त्या 5 ओव्हरपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल, टिकावं लागणार. इथे फुल टॉस चेंडू बॅटवरती त्याला पाहायला मिळाला नाही. कृष्णा मात्र पोहोचेल. राजू पाटे या दरम्यान ते खातं खोलू शकला नाही. लेग बॅचवर पण एक धावील. धावफलकावर धावसंख्येला झालेली जी काय सुरुवात आहे 1-1 अशी मात्र या दरम्यान धावफलकावरती धावसंख्या. आमचे अर्जुन वनवे साहेबांच्या वतीने प्राईज आलेला आहे. अर्जुन वनवे साहेब कळवत आहेत, जर गैनीदादाचा संघ जर जिंकला, जे आमच्या जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, गैनीदादाच्या संघासाठी टीमला प्राईज असेल 5,000 रुपये. मागणी जिंकण्याची आहे आणि इथं जिंकला तर 5,000चं बक्षीस सुद्धा निश्चितप्रमाणे जास्त आहे. स्ट्राईकला आता कृष्णा गवळे आहे. तुळजापूरचा असणारा हा खेळाडू आहे कृष्णा, जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला तुळजापूर, एका बाजूला नारायणगाव जुन्नर. राजू पाटे या दरम्यान आपण पाहतोय चेंडू फाईन लेगला. कृष्णाच्या बॅटमधून चेंडू पोहोचेल सीमारच्या बार फरार. चौकार. मोका हा मारलाय चौकार. चौकाराच्या वर पण या दरम्यान अगदी आपण पाहतोय खातं खोललं गेलं. स्पेशली बॅटच्या साईने आलेला हा पहिला चौकार आहे. पहिली बॅटच्या साईने धावा आहे आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 5 आहे. 5 रन 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पंकज पाटीलवरती केले गेलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळाले. या दरम्यान थोडासा मिस टाइम फटका. क्षेत्राच्या दूरवरून चेंडूवर त्यांचा प्रयत्न करेल. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक सिंगल आली. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 6 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले. आमचे अक्षय राजपूत जे आहेत ते सुद्धा लाईव्ह क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. आणि त्यांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस ऑनलाईन मात्र ट्रान्सफर केलं आहे. मी अक्षय राजपूत यांनाही मनापासून धन्यवाद देणार आहे. पंकज परत तयार असेल. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा आहेत. समोरच्या बाजूला राजू पाटे आहे. खातं खोलायचं राजूला अजून. इथे मात्र खूप दूरवरून चेंडू खोलण्याचा प्रयत्न आहे. चेंडू तो काय बाउन्स आहे ना, तो मात्र राजूच्या लक्षात आला नाही. चेंडू मात्र बॅटवर गेला नाही. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 1-6 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक 24 आणि या 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या 74. 74चं टार्गेट अजूनही आहे. 24 चेंडू बाकी आहेत. आता विनंती एवढीच आहे, वेळ जो आहे ना तो खूप कमी आहे. जेवढा तुम्ही कमी वेळ घ्याल त्याचा फायदा शेवटच्या सामन्यासाठी होणार आहे. आणि आत्ता जर आपण पाहिलं सर 4:12 झालेत. निदान 4:30 पर्यंत आपलं टार्गेट आहे की क्वार्टर फायनलचा सामना 4:30ला जर सुरू झाला तर कदाचित आपल्याला एक चांगला सामना पाहता येईल. पण 4:30च्या पुढे जर वेळ निघून गेली तर कदाचित कमी षटकांचा सामना करावा लागेल. त्यामुळे कमी षटकांचा सामना आम्हाला पाहायचा नाही आहे. क्वार्टर फायनलची लढत आहे आणि ती आजच्या आजच मात्र जी संपवायची आहे. प्रवीण आहे रे. इथे मात्र कृष्णाचा चेंडू हवेत आहे. पाहायचंय तिथे हो तू की मी कुणीच नाही. कुणीच कोणाला मात्र कॉल केला नव्हता. प्रथमेश होता तिथे, प्रवीण होता. दोघांच्या नावाची सुरुवात सर प पासून आहे. दोघांचं भविष्य कदाचित एकसारखं असेलच, पण दोघांचं कर्म आज एकसारखं पाहायला मिळालं नाही. नहीं, मेरे ख्याल से ऐसे टाइम पे ये शाउट करना, चिल्लाना ज़रूरी है. ये मेरा कैच है, मी घेतोय, मला घेऊन दे, मुझे लेना है, तो शायद काम आसान रहता. लेकिन दोनों उस आती हुई गेंद का स्वागत करते रहे. जिस तरह फिल्म साजन में हमने देखा संजय दत्त और सलमान खान माधुरी दीक्षित के लिए वेट कर रहे थे, वैसा वो कैच के लिए वेट कर रहे थे.
1983च्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा अशाच प्रकारची आपण गोष्ट पाहिली ना सर. वेस्ट इंडिजच्या विरोधात 30 सर्कलच्या धावत पळत जाऊन उलटा कॅच झाला, त्यावेळेस फक्त एकच शब्द ऐकू येत होता, माईन. कपिल देव, रामलाल निखज याचा आवाज निश्चितप्रमाणे तो पोचला गेला होता आणि म्हणून तो जेल झाला आणि तिथून पुढे विजय आला. इथे कृष्णाला मात्र एक जीवदान आहे. कृष्णाला गवळीला प्रवीण आयरे आणि प्रथमेश यांच्यामध्ये मात्र आपण पाहिलं जो जेल झाला गेला नव्हता. इतर राजू पाटील जो स्ट्राईकला आलाय अजून खातं खोललेलं आहे. 3 चेंडू आतापर्यंत राजू खेळलेला आहे. 3ही चेंडू या दरम्यान राजूसाठी मात्र डॉट टाकले गेले. 3ही चेंडू डॉट आहे. परत एकदा गोलंदाजीवरती तयार आहे. प्रवीण टू राजू पाटे. या दरम्यान परत एकदा इथे पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, लेग बी 4ची शिकार, राजू पाटे बाद. संधी साधून इथे घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बळीची टाळी. इथे राजू पाटेच्या रूपाने धक्का क्रमांक 2 बसलाय. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 0-0 धावसंख्येवरती बाद झालेत. अनुक्रमे इथे नितीन वाटुंगे 0वरती बाद झाला आणि राजू पाटे तोही 0वरती बाद होताना पाहायला मिळालाय. एक चौकाराच्या मदतीने कृष्णा गवळी 6 धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 7 आहे आणि 1 धाव लेग बायचे आरोपण आहे. राजू पाटेच्या जागेवरती नवीन फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळेल, निहाल. निहाल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एखाद्या मित्राने एखाद्या मित्रावरती किती हक्क दाखवायचा नाही का रोहित सर. जाऊया मैदानाच्या आत. किती हक्क गाजवायचा असतो. आमच्या रोहित पाटलांकडून मात्र शिकून घेण्यासारखं आहे. मैत्री करायची मनापासून करायची, हक्क मनापासून गाजवायचा. इथे मात्र चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे. आणि फलंदाज बाद आहे. अमर गोरे झेल घेतोय. तिसरा फलंदाज बाद. संधी साधून इथे पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बळीची टाळी. एक चांगला झेल या दरम्यान जो पाहायला मिळालाय आणि इथं आपल्याला पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी मार्कावरती प्रवीण आहिरे याला आपण पाहतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. इथं आपल्याला पाहायचंय हॅट्रिक पूर्ण होणार की नाही. गोलंदाज त्याच्या आयुष्यातलं एक सगळ्यात मोठं स्वप्न असतं. एखाद्या स्पर्धेमध्ये मला विकेट हॅट्रिक मिळावी. एखाद्या संघाचे 5 फलंदाज माझ्या गोलंदाजीवरती मात्र बाद व्हावेत. स्वप्न असतं. आज स्वप्न पूर्ण होणार का? विकेट हॅट्रिक घेणार का? इथे मात्र हा चेंडू सुरेख आहे. स्वतः मात्र या दरम्यान पाय घसरलाय. तिथे क्षेत्ररक्षण सुरेख केलं गेलंय. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने आपल्या पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं चालू असताना 3 बाद. धापलेकर धावसंख्या 8 धावा. समज भाई. मुजफ्फर भाई, तरी या दरम्यान बॅकफुट सर्कल दरम्यान आपण पाहतो चेंडू तो खेळला गेला. एक धाव तर मिळणार आहे. क्षेत्ररक्षणला अजबाब केलाय. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने षटक क्रमांक 2ची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकरती धावसंख्या 3 बाद 9 धावा धापलेकरती आपण पाहतोय. पाहिजे रोहित सर.
बॉडी स्प्रे. सर मी नेहमी सांगत असतो बॉडी स्प्रे. तू मारणार कुठे आहे, मग तो मारणार कुठे? गोलंदाज मार्कावरती आपण पाहूया. इथे चेंडू हवेत आहे. प्रयत्न केला गेला होता परत एकदा, परंतु झेल या दरम्यान पूर्णपणे सुटला गेलाय. धनंजय भिंताडे आपण पाहतोय या ठिकाणी जो गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. पाफिया इथे मात्र पहिल्या चेंडूवरती झेल तर उडाला गेला होता. दिलीप पवार जे आता नॉट्रॅकच्या बाजूला आहे, तर स्ट्राईकच्या बाजूला आपण पाहतो एका बाजूने किल्ला लढवतोय. नाव आहे कॅप्टन कृष्णा गवळी. इथे हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, 8 चेंडू निर्धाव आहे. सर याच्या अगोदरचा सामना निश्चितप्रमाणे जर आठवला गेला तर परिस्थिती अशा प्रकारची रायगड संघाची पण होती. एका पाठोपाठ फलंदाज बाद होते. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पहिले कॅप्टन जो पोचला गेला आणि त्यानंतर आपण त्याची कामगिरी पाहता बंटी पटेलने आपल्या संघाला विजय सुद्धा मिळवून दिला होता. तो सुद्धा कॅप्टन आहे आणि इथं सुद्धा कृष्णा गवळी कॅप्टन आहे. त्याच्याकडून सुद्धा तशा प्रकारची कामगिरी होणार का आपल्याला पाहायचे. चेंडू सीमा रचेच्या बाहेर, खिलाडी के मस्तक पे दस्तक और ये 6 रन षटकार. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. जाणं गरजेचं आहे. कृष्णाच्या बॅटमधून आपण पाहतोय षटकार आलाय आणि षटकाराच्या रूपाने मात्र धाबलक वाढतोय. संघाची धावसंख्या जी आहे ती 16 धावा, 80 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. षटक क्रमांक 3 सुरू झालेलं आहे धनंजय भिंतड्याच्या रूपानं आणि 16 वरती धावफलक आहे. संघ खूप मोठ्या पिछाडीवरती आहे आणि आता पिछाडीवरती राहिलेला गहिनाथ दादा स्पोर्ट्स फाउंडेशन पाथर्डीच्या संघाला आता थोडीशी गती ही वाढवावी लागेल फलंदाजीची. कृष्णा गवळी आता ड्रायव्हर सीटवर तर आहेच आहे, पण आता गाडीचा गिअर मात्र त्याला चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये मात्र निश्चितप्रमाणे पोचावं लागेल जेणेकरून धावफलक लवकरात लवकर बनवला जाईल. परंतु इथे झेल सुटला. गणेश जाधव एस्टनच्या पाठीमागे आपण पाहतोय. इथे फलंदाज तिसऱ्या पंचांची मागणी आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. इथे फलंदाज बाद आहे की नाबाद आहे. बच्चीत बरीचशी आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे काय करमत होणार आहे ते मात्र आपल्याला पाहायचंय. यानंतर टीमला विनंती असेल वैष्णवी अँड खाडेकर 11 रायगड टीमच्या कॅप्टनला विनंती असेल बंटी पटेल आपण तयारीत राहायचे. फलंदाज बाद आहे. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीचशी टाळी. आता भावेश शिलर मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे. भावेश शिलर मैदानाच्या आत. मनोज जी, आपने एक चीज़ और गौर की होगी, पिछले मुकाबले में ये टीम को 75 रन बनाने थे और 62 तक वो गए थे और उसमें 4 खिलाड़ी शून्य पर आउट हुए थे. इस बार अगर आप देखें तो अभी तक शून्य पर आउट होने वाले खिलाड़ियों की संख्या हो चुकी है 3. यानी कि सबसे बड़ी बात है कि शून्य से बाहर निकलना बहुत ज़रूरी है. या दरम्यान परत एकदा थोडासा मिस टाईम फटका आहे. क्षेत्ररक्षक ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान आपण पाहतो जे केलं गेलंय आणि दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आता एक सिंगल आली. कृष्णाच्या खात्यामध्ये वाढील. संघाची धावसंख्या 17 धावा या दरम्यान आपण पाहतोय. सर शून्यातून बाहेर पडावं लागेल पण आता तितका वेळ नाही. डोक्यावरती टांगती तलवार आहे. पहिला सामना आपण पाहिलाय जो गमावला गेला होता. त्यानंतर एक सामना जिंकला. इथं संधी मिळाली पण आता इथे जर पराभूत झाला तर या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. तेवढा वेळ नाही आहे. आता सेट होईला तेवढा वेळ अगदी निश्चितप्रमाणे नाही आहे. इथं 80 धावसंख्या ही बनवावीच लागणार आहे. या दरम्यान स्क्वेअर कटचा लाजवाब फटका और ये 4 रन चौकार आहे. थँक्यू डीजे. एक चौकार निश्चितप्रमाणे आपण पाहिला. थँक्यू. धाबलका धावसंख्या आपण पाहतोय चौकाराच्या रूपाने वाढला जाईल. संघाची धावसंख्या जी आहे
4 बाद 21 धावा. शेवटचे चेंडू बाकी राहिलेत 12 आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 59 धावसंख्येचा अजून पाठलाग करायचा आहे. चेंडू बाकी आहे 12. वेळ वाचवा, थोडी घाई करा. तुम्ही जे संत कामगिरी करताय ना ते तुमच्या पायांना थोडीशी गती वाढणं गरजेचं राहील. आपल्या आपल्या जागेवरती क्षेत्ररक्षक लवकर चला. याच्यानंतर आपल्याला क्वार्टर फायनलचा सामना घ्यायचा आहे. तो अंधारा जाऊन द्यायचा नाही, बॅड लाईटचा आपल्याला होऊन द्यायचं नाही ही आपल्याला विनंती असणार आहे. प्रवीण आहिरे आलाय गोलंदाज मार्कवरती. 12 चेंडू 59. वेळ सगळ्यात महत्वाची आहे. 12 चेंडूमध्ये 59 अति खूप अवघड लक्ष या दरम्यान अगदी आपण पाहतोय डोळ्यासमोर आहे. परंतु हे अवघड लक्ष आता इथे पंचांकडे अपील तर केलं जातंय, परंतु इथे लेग बायचवर पण एक सिंगल येईल. धापलक वाढला जाईल. धापलकावरती धावसंख्या जी आहे ती 22 धावा. 22. 4 बाद 22 धावा आहेत. बंटी पटेल आपल्याला विनंती असेल, बंटी पटेल टीम तयार ठेवा. इकडे शेवटचा चेंडू टाकून झाला की तुम्ही तर टॉस बॉक्समध्ये हजर पाहिजेत टॉससाठी. या दरम्यान हा चेंडू 11 जणांनी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. गणेश जाधवच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये. निश्चित अगदी आपण पाहतोय बाईचवर पण एक सिंगल येईल. एस्टनच्या पाठीमागे असणारा गणेश जाधव, जुन्नर तालुक्यातील असणारे श्री क्षेत्र आळे हे जे गाव आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडून जे वेद वधून घेतले होते ते रेड्याची समाधी ज्या गावामध्ये आहेत ते गाव आळे गाव. त्या आळ्या गावातला असणारा हा खेळाडू आहे गणेश जाधव. नुकतंच खोडद प्रीमियर लीगमध्ये सर एक शतक पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर त्याचा वाढदिवस होता. तो वाढदिवस मात्र सक्सेस ठरला. शतकी खेळी आपण पाहिलेले. या दरम्यान चेंडू हवेत पाहिजे. स्वतः प्रवीण चेंडू खाली, तिथे जेल सुटला आहे. कृष्णा गवळीला जीवदान आहे, परंतु या जेलाचे परिणाम सर फारसे पाहायला मिळणार नाही. कारण दिल्ली तो अब बहुत दूर दिखाई दे रही है. अगर छोड़ना है तो ऐसे टाइम पे छोड़ो जब कोई गुस्सा ना करे, और खेलना है तो ऐसे टाइम पे खेलो जब कोई ना खेला हो, ताकि आपको याद रखा जाए. ये तरीका है. म्हणजे आयुष्यामध्ये संघर्ष तुम्ही अशा प्रकारे कराल की जिंकणाऱ्यांच्या यादीमध्ये हरणाऱ्यांचं सुद्धा नाव आलं पाहिजे. अशी प्रकारची काहीतरी कामगिरी मात्र तुम्हाला करावी लागेल आयुष्यामध्ये. प्रवीण ओ परत एकदा क्रॉस लाईन. चेंडू मात्र लॉंग ऑनला. खिलाडी के मस्तक पे दस्तक. भाव्याच्या बॅटमधून मात्र चेंडू सी मार्चाच्या बाहेर षटकार चेहराल. छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. बैलगाडा शौकीन मंडळी जे आहेत आणि लोहगाव हा जो परिसर आहे, याही परिसरामध्ये बैलगाडा शौकीन खूप लोक आहेत. आणि आता शासनाने निर्णय घेतलाय फक्त यात्रेमध्येच तुम्ही बैलगाड्याच्या शर्यती मात्र करू शकता. शासनाने घेतलेला निर्णय. कोणाच्या वाढदिवसाला किंवा पर्सनल कामासाठी तुम्ही बैलगाड्याच्या शर्यती घेऊ शकत नाही. चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचेल. परत एकदा 4 रन चौकार आहे. मौका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. आणि जी आता पहिली बैलगाडा शर्यत होईल, मनोजजी माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही त्याचं समालोचन करावं. सर ते काम खूप अवघड आहे. हे काम जितकं सोपं तितकं ते काम खूप अवघड आहे. त्याला खूप ताकद लागते. या दरम्यान बॅटची कड आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षण सुरेख असणार आहे. चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापालेकरती धावसंख्या आमच्या सोनमताई मला कळवत आहेत 34 धावा. 4 फलंदाज बाद. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 46. या पाथर्डी आणि नाशिक यातला जो संघ जिंकेल त्या
त्या संघाच्या कॅप्टनने या ठिकाणी टॉससाठी लवकर हजर राहायचे विनंती असणार आहे. 6 चेंडू 46 धावा. बंटी पटेल हजर आहे ना पलीकडे? ओके, थँक्यू सर. बंटीभाई वापे हे ते वाट पाहत आहेत टॉस कोणत्या टीमच्या विरोधात करायचा आहे. गोलंदाजीवरती तयार आहे अमर गोरे. 6 गेंदे 46 रन. फुल टॉस चेंडू इथं मात्र हातामध्ये आला नाही आणि या दरम्यान चेंडू पूर्णपणे डॉट निर्धाव असणार आहे. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 5 चेंडू बाकी असणार आहे. 46. वाईट बॉल आहे. वाईट बॉल आपण पाहिलाय. इथे फुल टॉस आहे आणि चेंडू मात्र लॉंगॉनला तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे आणि कृष्णा मात्र बाद आहे. संधी साधू घेतलेला एक लाजवाब झेल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. मनोज जी, जब भी कोई फील्डर कैच लेता है तो दौड़कर जाकर कैच लेता है. राहुल बड़े आराम से, मतलब अमूल मैचों का ऐड है ना, बड़े आराम से, वैसे चलकर जाते उन्होंने कैच लिया. उनका भी एक अलग अंदाज है. आणि उंच पुरा असा खेळाडू आहे आणि असे उंच खेळाडू निश्चितप्रमाणे सीमारेषेवरती असणं गरजेचं असतं, कारण उंचीवरचे काही झेल आहेत हे उंचपुरे खेळाडू मात्र अतिशय आरामात घेतात. ही मात्र खासियत राहुलची आपल्याला पाहायला मिळाली. कृष्णा बाद झालाय. आता कृष्णाच्या जागेवरती स्वतः गैनीनाथ दादा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 5वा फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेले. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू निश्चितप्रमाणे लॉंगॉनला पोहोचलाय. तिथे राहुल परत एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि त्या दरम्यान एक सिंगल येईल. धाबलेकीने वाढला जाईल. धाबलेकावरती धावसंख्या जी आहे ती 36 धावा. सामन्यामध्ये औपचारिकता आहे. अजूनही 44 बनवायचे आहेत. दादाने जर षटकार मारला अर्जुन वनवे यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राईज. गणिना दादा शिरसाट यांच्यासाठी प्राईज असेल. षटकार मारला 1000 रुपये अर्जुन वनवे साहेबांच्या वतीने. बागपुडल्यासारखं चेंडू कव्हरला आणि लॉंग ऑफच्या मोदमात सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार. मोका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. आणि या ठिकाणी अगदी आपण पाहतोय या चौकाराच्या रूपाने धाबालेकरती धावसंख्या जी आहे 40 आणि तदनंतर डीप थर्डमॅन फिर से एक बार 4 रन चौकार. Oh my goodness. हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. या दरम्यान गोलंदाज तयार आहे. गोलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहतोय 2 चौकार आले. तिसरा येणार का? तिथे राहुल चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय आणि दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल आली आणि धपालेकरती धावसंख्या आपण पाहतोय 45 धावा आहेत. 45 रन 45 रन. लॉस ऑफ 5 विकेट्स. इथे बिग हिट केलाय आणि अरिवत चालेला शेवटच्या चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु गणिता दादा शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशन पातळी संघाला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागतंय. छत्रपतींचा छावा. क्वार्टर फायनलला या स्पर्धेमध्ये निश्चितप्रमाणे आपण पाहतोय रोहित ब्लास्टर्स नाशिक संघ क्वार्टर